सरळ साधे सरळ स्वभावाचे लोक आहेत की नक्कीच ज्यांच्या नेहमी ते शांत राहतात, त्यांच्या तोंडातून निघाले चांगले शब्द निघतात असे हे लोक आहेत. हे नक्कीच आपल्या डॉक्टरांना त्याच्या एक्सपर्टाईजसोबत एक चांगलं भावनिक वातावरण, एक चांगलं वातावरण, रुग्णांसोबत चांगलं बोलून त्यांना मॉरल सपोर्टसुद्धा देतील. कारण आपल्याला माहिती आहे 15 वाद्यासुद्धा म्हटलेलं आहे की भौतिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य हे दोघं अत्यंत महत्त्वाचे आहेत. भौतिक आरोग्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक आरोग्यही भेटतं आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी त्यातून भौतिक आरोग्याचं तसं अध्ययन करतात. त्यामुळे मला माहिती आहे की हे हा जो संपूर्ण परिवार आहे हा आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य राहण्यासाठी मदत करेल. आपले जे रुग्ण आहेत त्यांना बरं करायला मदत करेल. आता पुढारी म्हटलं की त्रास देणार होते आणि माझी कंडिशन अशी होती की मी बेडवरून उठू पण शकत नव्हती. त्या काळामध्ये विनोद दादांनी मला पुणे मुंबई पर्यंत ना जाऊ देता इथल्या इथे इतकी छान पद्धतीने ट्रीटमेंट दिली. त्यांनी एकच वाक्य बोलले होते, मला चांगलं आठवतं कारण तेव्हा तर माझी आपल्या इथं चालू आहे. तर वरणगाव येथे प्रॅक्टिस करीत असताना मी भरपूर रुग्णांवर म्हणजे देवाची कृपा होताना बघितलेली आहे. माझा देवावर ठाम विश्वास आहे. मी देवाला माझ्या प्रार्थनेत कधी बघितलं नाही, परंतु देवाचे उपकार रुग्णांवर होताना गायत्री आणि विनोद मार्फत मी बघितलेले आहे. मागच्या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जवळजवळ 5000 नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियन शस्त्रक्रिया व हिस्टेक्टोमी केलेली आहे. डॉक्टर विनोद हे जळगाव जिल्ह्यामध्ये हिस्टेक्टोमीसाठी प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यामधील बहुतेक मोठे जे हॉस्पिटल आहेत तिथं हिस्टेक्टोमीसाठी डॉक्टर विनोद सेवा देत असतात. त्याचबरोबर गुजरातमध्ये जे भुज आहे तिथले जे सर्वोदय वरणगावला खूप साऱ्या अडचणींना सामोरं गेलो. बरीचशी फॅसिलिटी वरणगावला अवेलेबल नव्हत्या. भुसावळलाही शक्य होतं कधी कधी. जळगावला, नाशिकला, पुन्हा मुंबईला पेशंट रेफर करावा लागायचं. त्यामुळे मी आणि माझ्या मित्रांनी असं ठरवलं की एक चांगला सेटअप आपल्याला भुसावळला द्यायचा आहे आणि मग भुसावळला सेटअप देण्यासाठी आम्ही तिघं एकत्र येऊन हा सेटअप उभा केला. या सेटअपमध्ये सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे. याच्यामध्ये भविष्यामध्ये डायलिसिस पण आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहे. अमोल दादांनी मला विनंती केली होती की डायलिसिसचंही तुम्ही बघा. डायलिसिसचाही मागे मी भविष्यात काम करेल आणि त्यातल्या आणि सगळ्या योजना सुविधा आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. पण मंत्रालय बदललं, इंडस्ट्री बदलली, त्यामुळे थोडा उशीर लागतो. मी तुम्हाला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. इथं आलेले सर्वपक्षीय पदाधिकारी, आमच्या राजनीताई, अमोल दादा, या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. जे माझे मित्रमंडळी जे बाहेरगावचे डॉक्टर लोक आले, मनोहर शाह सर आले, इथं बोजाई ट्रस्टचे ट्रस्टी आलेले आहेत, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि मी दिलेला शब्द, माझा हॉस्पिटलचा जो लोगो आहे स्वतःसाठी नाही सर्वांसाठी, मी त्या लोगोच्या नुसार काम करेल अशी मी देवाला प्रार्थना करतो.